केलेली आहे सर्वांसाठी, गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी, जो जो इथे येईल हजर असेल सर्वांसाठी. ती जेवणाची व्यवस्था मात्र आझाद स्पोर्ट चावे संघ आणि शिवशक्ती स्पोर्ट चावे या शिवशक्ती मित्रमंडळ चावे यांच्याकडून केलेले आहे. तर सर्वांचे मंडळातर्फे या चावे गावातर्फे ग्रामस्थ मंडळ चावे यांच्याकडून आणि टीम चावे स्पोर्ट चावे यांच्याकडून खूप खूप आभार आहेत का तुम्ही या लीगसाठी बघायला गेलं तर या आपण म्हटलं जातं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाची जी सोय केलेली आहे या आजच्या दिवसासाठी टीम आझाद स्पोर्ट चावे आणि शिवशक्ती मित्रमंडळ चावे, तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे. असेच सहकार्य आपल्याला क्रिकेट असू दे गावातील कोणतेही कार्य असू दे या कार्यासाठी नक्कीच लाभलं जातं आणि याचा प्रत्यय मात्र आज सुद्धा पाहायला मिळालं. तर बोलूया इथं मात्र सामन्याकडे. एका बाजूला असेल टीम एस पी स्पोर्ट चावे, दुसऱ्या बाजूला असेल टीम शक्ती. इथं मात्र इथं न्यू शक्ती मित्रमंडळ चावे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं जात आहे ते टीम एस पी स्पोर्ट संघाला. आता मात्र एस पी स्पोर्ट संघाचा मात्र निर्णायक सामना असेल. निर्णायक म्हटलं ना शेवटचा सामना असेल या लीग मधील. अजूनही त्यांना विजय असं गाठता आलेला नाही. मात्र हरेश पाटील नक्कीच फॉर्म मध्ये आहे, परंतु त्याला मात्र गरज आहे ती बॅकअपची आणि तो मात्र बॅकअप अजूनही मिळाला नाही. ट्रायल बॉल आहे नक्कीच आपण बघायला मिळतं. ट्रायल बॉल आता नाही मिळाला बघा. जर थोडं आपण काही मागे जाऊ तर नक्कीच पहिला बॉल ट्रायल असायचा. तुम्ही विकेट असेल काही का नाही असू दे, नो असेल वाईड असेल किंवा विकेट असेल षटकार असेल चौका असेल, पहिला बॉल ट्रायल असेल तर नक्कीच त्याची थोडी आठवण इथून मात्र पाहायला मिळाली. आणि इथून मात्र दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज यांच्या कारकिर्दीत ते नक्कीच असेल ट्रायल बॉल. आपल्या कारकिर्दीत सुद्धा होते. आता मात्र सामन्याला सुरुवात येते. एका बाजूला प्रकाश काका, दुसऱ्या बाजूला असेल एसपेश्वर संघाचे करता होता संतोष भाऊ यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी आणि या चावे गावचं नाव इथून मात्र त्यांनी सुद्धा उंच भरारी घेतली होती क्रिकेटमध्ये. आता मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी करतात ते प्रकाश काका. प्रकाश काकांचा उल्लेख केला तर जेव्हा जेव्हा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज संतोष भाऊ यांचा, प्रकाशाचा कशी उल्लेख केला जेव्हा जेव्हा 40 ग्राउंडचं जेव्हा जेव्हा नाव येईल तिथे मात्र या गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं नाव नक्कीच घेतलं जाईल. फुलटा चेंडू होता. संतोष भाऊ यांना काही समजला नाहीये. लेग बायची एका धावेने खातं ओपन होतं ते टीम एस पी स्पोर्ट संघाचं. इथून मात्र सर गोलंदाजी करतात प्रकाश काका. आता मात्र हरेश पाटील संघाचे पूर्ण दारोमदार ज्या खेळाडूवर आहे तो मात्र हरेश पाटील थोडासा चाचपडतो या सामन्यामध्ये. मला वाटतं अजूनही मला वाटतं पहिला चेंडूवर खेळतोय. हवे चेंडू मिडॉपच्या दिशेने जातो चेंडू 4 धावासाठी. गिरीश का सुनने का गाना गिरीश का सुरेख फटका पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर. हरेश पाटीलच्या बॅटमधून 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. तर मी विनंती करतोय यापुढे सामना असेल टीम डावली स्पोर्ट
आणि अनुजैलन चावे दोन्ही संघाच्या संघनायकाने इथून मात्र तयारीत राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये एका इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये येऊन राहायचं आहे. तर वळूया सामन्याकडे. गोलंदाजीत पहिला बदल भाविक पाटील. इथून मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते तो भाविक पाटील आणि पहिला चेंडू निर्धाव. काहीसा चेंडू समजत नाहीये संतोष भाऊ यांना. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते 10 धावा. इथून मात्र जेवणासाठी घरी गेले होते वाटतं. पण जेवणाची आपली व्यवस्था इकडे केली होती. मागे आपल्या तिकडे मैदान आहे नेट लावले तिकडे जेवणाची व्यवस्था केली होती. काही हरकत नाही. घरून जेवण असलं तरी आपण इकडे जेवू शकता. पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. नक्कीच जेवणासाठी आपण डबल टेप टाकू शकतो. काही हरकत नाहीये. तर इथून मात्र पुन्हा एकदा बोलूया सामन्याकडे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 11. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय तो हरेश पाटील. बघायला गेलं या लीग मध्ये हरेश पाटील याच्या बॅट मधून धावा आल्या आहेत. मात्र त्याला जी गरज आहे एका पार्टनरची ती पार्टनरशिप मात्र पूर्ण सामन्यांमध्ये पूर्ण लीग मध्ये मिळाली नाहीये. त्यामुळे मात्र कुठेतरी हा संघ पराभव स्वीकारतोय सातत्याने. मात्र हरेश पाटील सातत्याने चांगली कामगिरी करतोय. आता मात्र गोलंदाज येतोय तो भाविक पाटील. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल तो हरेश साठी. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो कोणी जेवणाचे बाकी असतील तर जेवण करून घ्या. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. हरेश पाटील ऑन फायर. मात्र हवेची दिशा थोडीशी मिडऑफच्या साईडने होती त्यामुळे एक धाव कंप्लीट सॉरी 2 धावा कंप्लीट करत होते हरेश पाटील. अप्रतिम फटका पाहायला मिळाला हरेश पाटीलच्या बॅट मधून. थोडी हवेने दिशा फरकडली आणि थोडा चेंडू आतमध्ये राहिला. नाही तर चेंडू हा बघायला गेला सीमारेषा बाहेरच होता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला हरेश पाटीलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हरेश पाटील. आता माझा चेंडू पुन्हा एकदा स्टंप वरून जातोय चेंडू. कायसा चेंडू समजत नाही हरेश पाटील. चेंडू जाते निर्धाव विश्लेषक ऋषी पाटील याच्याकडे. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होती ती 13. मला वाटतं कुठेतरी धावसंख्या कमी पडतात त्या टीम एसपी स्पोर्ट संघाच्या. आता मात्र सफल केल्याचा प्रयत्न केला होता. कायसा चेंडूचा समजला नाही तो हरेश पाटील याला. चेंडू जाता या मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण बघायला गेलं तर मराठी षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच हरेश पाटील सांगत असेल की स्ट्राईक माझ्याकडे द्या. त्यामुळे आता या चेंडूवर जरी मोठा फटका जरी आला तरी काही वाटणार नाही. कारण स्ट्राईक जर बघायला गेलं तर हरेश पाटील याच्याकडे राहील. आता मात्र सुरेख अप्रतिम टप्पा पाहायला मिळाला भाविक पाटील. मराठी 2 षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली ती फक्त आणि फक्त 14. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली भाविक पाटील याच्या गोलंदाजीतून. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आहेत आपल्या गोलंदाजीच्या कोट्यामधून. इथं मात्र दुसरा फेरबदल करते तो तिसरा फेरबदल करते तो गोलंदाजीमध्ये निशक्ती स्पोर्ट संघाकडून. मला वाटतंय ईशान पाटील मला वाटतं ठाण्याला का कल्याणला प्रॅक्टिस मध्ये जातात अशी आमच्याकडे माहिती आलेली आहे. बघूया ती प्रॅक्टिस इथे मात्र कमी येते का. सुरेख घटना टेक और तमाशा देख. नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळाला हरेश पाटीलच्या बॅट मधून. इथं मात्र आगमन होतं या नक्कीच आगमन होतं इथून मात्र या गावातील वकील नक्कीच बालाजी सोनवणे मी विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानावर न्यायचं आहे. 14 फूट चालू आयोजित लेट वंदन स्फूर्ती 14 प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्यास विनंती
नक्कीच चेक केलं जाईल इकडे. नो चेंडू चेक करतो इकडे. नक्कीच निर्णय कळवला जाईल तुमच्यापर्यंत. इथं मात्र स्टॉप सिग्नल असेल. पंच आपला सिग्नल काय आहे? नक्कीच फलंदाज बाद असेल. स्टॉप सिग्नलचा होता तो आहे. चेंडू लँड होता खाली. नक्कीच इथं मात्र दर्शवलं जाते चेंडू येते खाली. त्यामुळे हरीश पाटील यांची विकेट मात्र इथं पाहायला मिळते. फलटून चेंडू बरं हरीश पाटील यांची विकेट मिळाली ती ईशान्याला. आणि ईशान्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल श्री सुरज रविकांत पाटील यांच्याकडून. नक्कीच सुवर्ण संधी असेल. त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. फुलटून चेंडू होता मात्र थोडा फटका फसला हरीश पाटीलचा आणि सुरेख झेल पाहायला मिळाला तो प्रसाद पाटील यांच्याकडून. इथं मात्र आता मात्र फलंदाजी मध्ये अविनाश पाटील सर. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू. जेव्हा जेव्हा चाव्या संघ हजासपूर संघाचा उल्लेख केला जाईल आणि चाव्या संघाचा उल्लेख होईल मागील काही वर्षामध्ये, तेव्हा तेव्हा मात्र अविनाश पाटील सरांचं नाव मात्र घ्यावंच लागेल. कारण जर ओरम जे संघ होता हजासपूर असेल चाव्या संघ असेल त्यावेळी अविनाश पाटील यांची कामगिरी जेव्हा जेव्हा भरपूर चांगली झाली होती. नक्कीच या चाव्या गावाला ओरमसाठीचे पुढचा चेंडूचा इशाराचा सामना करीत मात्र संतोषने पुन्हा एकदा काहीसा चेंडू समजत नाहीये. मी मगाशी उल्लेख केला अविनाश पाटील सरांचा. जेव्हा जेव्हा या चाव्या गावाचं ओरम मध्ये नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा मात्र अविनाश पाटील सरांचा नाव मात्र घ्यायलाच पाहिजे. कारण त्यांनी सुरुवात करून दिली आणि ही सुरुवात मात्र आज मात्र चाव्या गाव मात्र बाहेर गावामध्ये जेव्हा जेव्हा खेळला जातो तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच चांगली कामगिरी करत येतोय. आता मात्र फुलटा चेंडू होता पुन्हा एकदा. एक धाव मिळते ते संतोष भाऊ यांना. एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. आता मात्र सामना करतील अविनाश पाटील सर. नक्कीच बघायला गेलं तर थोडा कामाचा व्याप एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लाईफमध्ये जीव एक वेळ येते. त्यामुळे करिअरकडे लक्ष द्यावं लागतं. सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्यानुसार तरी सुद्धा अविनाश पाटील यांनी थोडं क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं. मात्र दुर्लक्ष जरी केलं तरी त्यांचा फॉर्म मात्र अजूनही तसाच आहे. नक्कीच चौकार आला त्यांच्या बॅटमधून. 4 ने धावसंख्यावरती धावसंख्या होती ती 24. म्हणलं काल जर ते असते तर नक्कीच कधी थोडा बदल पाहायला मिळाला असता एसपी स्पोर्ट संघाकडून. तर धावसंख्या होती ती 4 ने 24. 30 षटकाच्या समांतर धावसंख्या होती 24. इथून मात्र नवीन गोलंदाज राज सोनावणे. राज मात्र चांगल्या कमबॅक करायची गरज आहे. कारण वाटतं मागच्या हंगामध्ये चांगली गोलंदाजी करत होता आणि या हंगामामध्ये वाटतं त्याला कुठेतरी रोखलं होतं. मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजी जी दिली आहे ती राज सोनावणे याच्याकडे. इथून मात्र नवीन फलंदाज येतात ते संजय भाऊ. नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व चावेगावमधील संजय भाऊ. नक्कीच नक्कीच संजय पाटील यांच्या पॅडमधून 4 धावा चौका जर आला तर चावेगावचे वकील अर्थातच बालाजी सोनवणे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले संजय भाऊ यांच्यासाठी. आता मात्र सुरेख चेंडू डोलावला होता. मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल ते संजय भाऊ यांना. नक्कीच पहिल्यापासून जरी असा केला असेल तरी मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. कोणत्या प्रकारचा डॉट चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत नाही ते. बघूया इथे मात्र पुन्हा एकदा अविनाश पाटील सर गोलंदाजी सज्ज असेल तर राज सोनावणे. मगाशीच उल्लेख केला का तर मी मगाशीच उल्लेख केला तर अविनाश पाटील सरांचा ती टेक्निक आणि कला त्यांच्याकडे अजूनही तशीच आहे. अजूनही 4 ने धावसंख्यावरती धावसंख्या दिली 29.
तर यापुढील सामना असेल टीम अनुजय 11 चावे, दुसऱ्या बाजूला असेल टीम डावली स्पोर्ट चावे. तर मी विनंती करते दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अनुजय 11 चावे आणि डावली स्पोर्ट चावे. आता मात्र दिशा भरकडतोय गोलंदाज राज सोनावणे. अविश भाऊनी जर अजून 10 दिवस अगोदर प्रॅक्टिसला आले असते तर नक्कीच काहीतरी वेगळा इथं निर्णय पाहायला मिळाला असता एसपी स्पोर्ट संघाचा. आता मात्र चेंडू आपटला होता पिचवर, थोडीशी गती कमी केली होती चेंडूचा ते निर्धाव यशलेशक ऋषी पाटील याच्याकडे. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या ते फक्त आणि फक्त 30. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळतोय सातत्याने राज सोनावणे. कायसा चेंडू समजत नाही अविनाश पाटील सरांना. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या ते ती 30. षटकातील हानामारीचा षटक घेऊन आलाय तो राज सोनावणे. आता मात्र चेंडू ठेवला, चेंडू सरळ जातो विडोपच्या दिशेने आणि थोडा हॉफील खराब असल्या कारणाने मिळतील 4 धावा. नक्कीच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 3 चौकार मला आतापर्यंत आलेले अविनाश पाटील सरांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मिडॉपच्या दिशेने केल्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत नाही कारण सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला ईशान्याचं. इथून मात्र 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 35 आणि 36 धावांचं मापक आव्हान असेल टीम निशक्ती मित्रमंडळ चावे संघाला. बघूया मला वाटतं निशक्ती मित्रमंडळ चावे या लीग मध्ये आहेत का. मला वाटतं 2 सामने विजयी झाले. इथून मात्र जर हा सामना जर जिंकला, इथून मात्र 1 सामना विजय झालेत आणि 2 सामने पराभव झालेत. तर किती लाईव्ह नाही. अनुजाचा कुठे अनुजाले संघ मी इकडे काय. मी विनंती करतोय बालामजी सोनावणे आणि आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या पुढील सामन्याचा नाणेफेक करतील टीम एका बाजूला असेल टीम डावली स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला असेल टीम अनुजवले चावे. मी विनंती करतोय बालामजी सोनवणे की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. यांच्या हस्ते हा नाणेफेक होईल. एका बाजूला असेल टीम चावे प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम भूषण. नाणेफेक होत आहे. इथून मात्र नाणेफेक त्याचा कॉल होता चावे प्रीमियर लीग. 2 मिनिटं दादा आपण थांबायचं आहे. नक्कीच ही लीग आहे, या लीग बद्दल काय सांगाल, कारण सातत्यपणे चांगली आयोजन करतायत पूर्ण चावेगाव. या लीग बद्दल आपले 2 शब्द व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. खरोखरच चावे प्रीमियर लीग जी चालू केली याच्यामध्ये सर्व एक संघ राहण्याचा हा एक उद्देश त्याच्यामध्ये येतोय आणि मुलांना क्रिकेटबद्दल जो उत्साह निर्माण करण्याचा जो प्रोत्साहन मिळतो तो खरोखरच या प्रीमियर लीग मध्ये दिसून आलेला आहे. धन्यवाद. मोलाचा 2 शब्द आपण या दिल्याबद्दल. नक्कीच गावाचं एकीचं जे बल असतं ते मात्र इथूनच दिलं जातं आणि ते मात्र इथून देत असताना आपण 2 शब्द दिले आपला धन्यवाद. मी विनंती करतो आपण स्टेजवर स्थानावरच आहे. अनिकेत भोईर आपण नाणेफेक जिंकला आहेत तर काय निर्णय असेल. बॅटिंग नक्कीच या मला वाटतं या लीग मध्ये आपण सातत्याने 3 सामने विजय झाले आहेत. या सामन्यामध्ये 30 प्लेइंग 11 खेळण्याचा प्रयत्न असेल का काही चेंजेस असतील. चेंजिंग तर नाही आहे, तीच चालवणार आम्ही. नक्कीच एक पुढे चांगला संघ आहे. विक्रम चन्ने असेल, त्यानंतर भूषण पाटील हे दोन्ही खेळाडू आहेत चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांना रोखण्याचा काय प्लॅन असेल. खरं तर पहिला टार्गेट आमचा भूषण आहे. त्यानंतर चांगला संघ आहे आणि 100 आमच्या टीमला 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर धन्यवाद. हा मित्र विक्रम चन्ने. नक्कीच इकडे बघा नाणेफेक होत आहे. नाणेफेक इथून अनिकेत भोईर यांनी निर्णय घेतला बॅटिंग करू. तुम्हाला इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे तर किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40च्या आत मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मगाच्या मॅच मध्ये जर बघितलं असेल अनिकेत भोईर याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली.
का तुम्ही काय प्लॅन केलंय का? कारण जर बघायला अनिकेत भोईर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, हा तुमच्यासाठी सामना निर्णायक असेल तर काय रणनीती असेल? रणनीती तर काय नाही आहे. पिच ग्राउंडमध्ये इन केल्यानंतर बघूया काय प्लॅनिंग येते. जसं फलंदाज उतरतील तसं आम्ही प्लॅनिंग करू. तर धन्यवाद. कॉइन बॉक्स मध्ये न्यूज आहे, टीम अनुजलन चावे संघाने इथून नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने आणि आमंत्रित केले जाते ते टीम डावली स्पोर्ट्स संघाला. इथून मात्र या स्टेजवर आगमन होते चावेगावचे उद्योगपती अर्थातच संभाजी रविकांत पाटील. संभाजी भाऊ नावाने ओळखलं जातं त्यांना. नक्कीच मी विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानवत आहे. धन्यवाद. तर त्यानंतर मी विनंती करतोय अर्थातच चावेगावचे अजून एक वकील अर्थातच जितेंद्र भाऊ पाटील त्यांना विनंती करतोय, आपण आपला मान स्टेजवर आहे तर आपण सुद्धा स्टेजवरच आहे. त्यानंतर मनोज भाऊ असतील आपले, तुम्हाला सुद्धा विनंती करतोय की आपण स्टेजवर स्थान बनवायचं. आपली जागा ही स्टेजवर आहे, अर्थात इकडे आपली व्यवस्था केलेली आहे. नक्कीच मी महेंद्र भाऊ यांना सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. आपला मान इकडे आहे. तर आता मात्र सामन्याला सुरुवात होते. प्रमोद भाऊ यांच्यासाठी चौकासाठी 100 रुपये पारितोषिक आहे ते सूरज भाऊ यांच्याकडून. इथून मात्र सामन्याला सुरुवात होते. संजय पाटील, संजय भाऊ सुरुवात करतात गोलंदाजी मार्फत. आता मात्र पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं ओपन होतं ते 1 धावसंख्येवर. इथून मात्र चांगली संधी असेल ती प्रमोद भाऊ यांना. प्रत्येक चौकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल सूरज पाटील यांच्याकडून. नक्कीच गोलंदाजी आहे तशी तुम्हाला चौकात सुद्धा भेटू शकतात. मी पुन्हा एकदा विनंती करतोय अर्थातच जितेंद्र भाऊ असतील, त्यानंतर मनोज भाऊ असतील, महेंद्र भाऊ असतील, आपल्याला विनंती करते की आपण स्टेजवर स्थान बनवायचं आहे. बोलूया एकदा पुन्हा एकदा सामन्याकडे. पुन्हा एकदा आता मात्र अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 3. तर मी विनंती करतो तिकडे जरा पुन्हा एकदा वाईट. आता मात्र समालोचन कक्षामध्ये थोडा बदल होते. मी विनंती करतो समीर ठाकरे यांना की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला, सीमारेषेच्या आतमध्ये बसणारे आमचे चेक हॅलो चेक हॅलो चेक जे समालोचन कक्षासमोर किंवा जे खेळाडू कक्षासमोर मैदानाच्या आतमध्ये काही आमचे खेळाडू बसलेले आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण थोडंसं आता मैदानाच्या बाहेर व्हा. नितीनभाई पाटील आपलं स्वागत आहे. न्यू शक्ती मित्रमंडळ आणि एसपी स्पोर्ट या दोन संघांदरम्यान लढत आपल्याला बघायला मिळते. अजूनही लीग मधील मॅचेसचा विचार केला तर हा सामना सुरू आहे तो न्यू शक्ती आणि एसपी मध्ये. भरपूर मॅचेस आहेत. ऑनसाइडला टर्न केला, जबरदस्त फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल नाही थांबणार. ऋषीच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक चौकार. पुढे जाताना तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 9 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा केस सुरू आहे. ओहो व्हॉट शॉट, काय फॉलो थ्रू आहे. सरळ बॅटनं उडवला बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 1 more for पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 13 धावा आतापर्यंत आलेल्या संजयच्या ओव्हर मध्ये. बॅट शिकायला मागे बॉल येतो थर्डमॅनला. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर उपस्थित होता. इथे धावबाची संधी असेल आणि 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 बॅट
सुरक्षित आहे. जवळजवळ 2 धावा त्या फलंदाजाने पूर्ण केल्या प्रमोदनं. असंच आपण म्हणू शकतो. इकडनं टेकली बॅट आणि पुन्हा त्याच्या जागेवरही गेला. पहिल्या षटकामध्ये संजयनं भरपूर साऱ्या एक्स्ट्रा धावा देखील खर्च केलेल्या आहेत. व्हाईट बॉल भरपूर टाकले. हो 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 पुढे आलाय. व्हॉट अ शॉट पंच थ्रू दी कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट स्ट्रोक ऋषीच्या बॅट मधून क्लासिकल चौकार. चौकार या ठिकाणी आला आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा झाल्या त्या धावफलकावरती 17 धावा. 17 रन्स ऑन दी बोर्ड नाव. ग्रुप बी मध्ये मजा येणार आहे. अनुजा 11 विरुद्ध डावली स्पोर्ट्सच्या मॅचला मजा येणार आहे. कारण तेथे डावली स्पोर्ट्सने जिंकला तर मग काय अनुजा 11 सुद्धा धोक्यात. चला तर जेवण करायचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्यायचं. कोणी जर बाकी असेल जेवण करायचा तर आझाद स्पोर्ट्स यांच्याकडून आज खऱ्या अर्थानं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. आझाद स्पोर्ट्स संघाला खरं तर आज मी म्हणेल आज हे जे तुम्ही कार्य केलेलं आहे अन्नदान केलेलं आहे आज खूप लोकांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि अजून अर्धा तास जेवण सुरू राहणार आहे. हो 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 बॉल हवे मध्ये मिस्टामिंग प्रमोदच्या बॅट मधून चौकार. चांगला फटका होता. किंवा फाईन करत असताना बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला भिरकावून दिला बॉलला. 4 धावांकरिता चौकार. सध्या तरी आदरणीय विकासजी मगर बदलापूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम आदरणीय विकासजी मगर बदलापूर वरून या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता आज चावे गावामध्ये वंदना स्मृती चावे प्रीमियर लीग मध्ये आलेले आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. फायनल डे कोण होणार विजेता या स्पर्धेचा. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला बाउन्स प्राप्त करताना गोलंदाजाला तुम्ही पाहिलं. आदरणीय विकासजी मगर आपलं चावी प्रीमियर लीग मध्ये सीपीएल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. धावसंख्या धावफलकावरती 22 रन्स. येस 24 आहेत. या 2 धावा आपण ऍड करतोय. लेगस्टंपच्या दिशेने बाहेरचा बॉल होता आणि आता पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. चला ऍडव्होकेट जितेंद्र पाटील यांचे सुपुत्र ध्रुव जितेंद्र पाटील याचं MCA साठी उद्या सिलेक्शन आहे. त्याला त्या सिलेक्शन कॅम्प मध्ये यश मिळो या शुभेच्छा आम्ही सावी प्रीमियर लीगच्या वतीने देत आहोत. चला ध्रुव आपण यायचं. क्या बात आहे. चला तर ध्रुव उद्या MCA च्या सिलेक्शन कॅम्प मध्ये जाणार आहे. त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया नक्कीच पुढील वाटचालीसाठी. आणि ध्रुव आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव आज तू देशात जगात कर याच शुभेच्छा मी तुला देतोय. तुझ्या क्रिकेटिंग करिअर साठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. हा चेंडू फुल टॉस होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. खरं तर मित्रांनो बघा आपल्या ठाणे जिल्ह्यामधून ओमकार तारमाळे ज्यावेळेला IPL ला सिलेक्ट झाला त्यावेळेला त्या फक्त शेरेगाव शापूर तालुक्याचा किंवा त्याच्या समाजाचं नाव न होता आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं नाव झालं. हा फुल टॉस होता आणि तिथे एक्झॅक्टली काय घडले सर. फलंदाज आउट आहे का. येस
चला तर ग्रुप ए मधील हा सामना सुरू आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय न्यू शक्ती आणि एस पी स्पोर्ट. न्यू शक्तीनं हा जर सामना जिंकला, एस पी स्पोर्ट तर जवळजवळ या स्पर्धेच्या बाहेरच आहे. परंतु न्यू शक्तीनं हा सामना जिंकला तर मग मजा येणार आहे. डीबी स्पोर्ट सुद्धा धोक्यात, SRD सुद्धा धोक्यात, बाप्पा स्पोर्ट तर निघून गेले वर अगदी 4 पैकी 4 सामने जिंकून. परंतु त्यानंतर ग्रुप बी मधील आणखी एक इंटरेस्टिंग मॅच म्हणजेच अनुजा 11 वर्सेस डावली स्पोर्ट्स. 2 धावांची गरज आहे 36 चे टार्गेट असताना. चला मॅच फिनिश. सामना इथे विजयी झालेले आहेत ते म्हणजेच न्यू शक्ती जिंकले का. चला न्यू शक्ती म्हणजे आता न्यू शक्तीचे सुद्धा पॉइंट झालेले आहेत ते 4, 2 विजयी. केला अनाउन्स ना. जेवण करायचं कोणी बाकी आहे का. जेवण करून घ्या.